नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय, मात्र पावसाचा जोर कमीच आहे। हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय, मात्र 12 सप्टेंबर नंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। आज आणि उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। शुक्रवार आणि शनिवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय, तर मराठवाड्यातही या दोन्ही दिवस सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात, त्यासोबतच शनिवारीही कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे। रविवारी संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन। दररोज दुपारी 4 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्या समोर आम्ही येत असतो, त्यामुळे तुम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा।